तुमच्या अनुषंगानं जर सांगायचं म्हटलं तर मग साधारण मनुष्याची दिनचर्या कशी असावी? त्या कालखंडामध्ये व्यायाम करणं, प्राणायाम करणं किंवा योगा करणं. कारण आज जर आपण बघितलं ना तर आपल्या फुफ्फुसांची जी काही ताकद आहे ना ही आपण ऍक्च्युली 15% किंवा 20%च वापरतो. 7 ते 9 हा कालखंड हा पचनासाठी जठरासाठी उत्तम सांगितलं. मग पूर्वी जर आपण बघितलं तर सगळी लोक सकाळी 9च्या आत जेवण करून बाहेर पडत होते. भरपूर खायचे. म्हणजे आयुर्वेदामध्ये एक सूत्रच आहे की सकाळी राजासारखं खावं, दुपारी प्रजेसारखं खावं आणि रात्री भिकाऱ्यासारखं खावं. की शरीर शुद्धी आणि आत्मशुद्धी यामध्ये काय फरक? आज खूप लोक या बाबतीत गोंधळलेली आहेत. अनेकांना हे माहीतच नाहीये की आत्मशुद्धीची पण गरज आहे. म्हणजे आजकाल पंचकर्म हा एक प्रचलित शब्द आहे आणि असे खूप लोक आहेत की ज्यांनी अक्षरशः अशा पंचकर्म सेंटरची मेंबरशिप घेतलेली आहे. पण या सगळ्याच्या विरुद्ध आत्मशुद्धीसाठी कुठल्याही प्रकारची मेंबरशिप कुणीही घेत नाही दुर्दैवाने. का तर अशी मेंबरशिप काही नसतीच. बरोबर. आत्मशुद्धीसाठी काय? आत्मशुद्धी म्हणजे आत्मचिंतन. आयुर्वेदाचं सगळ्यात सोपं, सरळ आणि उत्तम सूत्र आहे की शरीरामधल्या व्याधींमध्ये 50% वाटा हा मानसिकतेचा असतो. तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावरती जर म्हणताय की अरे काय उठावंच वाटत नाहीये, डोकं दुखतंय, कंबर दुखते, तर तुम्ही जर 10 दिवस असं केलं तर 11व्या दिवशी तुम्हाला नक्की डोक्याचा आणि कमरेचा त्रास होणार. सुरूच होणार 100%. म्हणजे तो नसेल तरी तो सुरू नसला तरी, कारण तुमचा सगळा खेळ हा इथून चालू असतो. मनःशांती म्हणजेच आत्मशुद्धी. मग याच्यामध्ये काय होतं की आयुर्वेद स्पष्टपणे सांगतो की 50% काम मनाचं आहे, 25% काम दिनचर्येचं आहे आणि उरलेलं 25% काम फक्त चिकित्सेचं आहे. असं जेव्हा 100% परिपूर्ण होतं तर आणि तरच तुमच्या शरीराला, मनाला शुद्ध करायचं काम हे पंचगव्य करू शकतं. त्रिदोष. तो त्रिदोष म्हणजे आता कसं की वात, पित्त आणि कफ याचं संतुलन जर व्यवस्थित रीतीनं राखलं तरच आपल्याला कुठल्याही पदार्थाचा त्रास जो होणार नाही. जर ते असंतुलित झालं तर मग तुम्हाला कोणता ना कोणता तरी त्रास होत राहणार आहे. तर हे कफ, पित्त आणि वात याचं संतुलन जे आहे ते राखण्यासाठी पंचगव्यातले कोणते घटक कार्यरत राहतात? नमस्कार. डॉक्टर अनिरुद्धच्या पंचगव्य चिकित्सा या सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पंचगव्य चिकित्सा ही सिरीज सुरू झाल्यापासून अतिशय प्रचंड लोकांनी आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि लोकांनी प्रचंड पद्धतीने असे प्रश्न विचारलेत की आम्हाला या गोष्टीबद्दल एक क्युरिओसिटी आहे, ती एक गोष्ट आम्हाला हवी आहे, असं बऱ्याच वेळेला प्रश्न आलेत लोकांचे आणि त्या प्रश्नाला उद्देशूनच आपण सरांना आज इथं बोलवलेलं आहे आणि त्यांना आपण हे प्रश्न विचारणार आहोत. आणि त्यामुळंच या सिरीजमध्ये आजचा जो भाग आपण घेणार आहोत तो भाग म्हणजे पंचगव्य आणि शरीरशुद्धी असाच भाग आपण घेतलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात आदरणीय प्रतीक भिडे सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. ही पंचगव्य सिरीज सुरू झाल्यापासून अनेक फोन, अनेक कॉल्स आणि अनेक कमेंट्स आम्हाला या पंचगव्याच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर रीतीनं हा पॉडकास्ट आता सुरू आहे. तर याच अनुषंगानं बऱ्याच लोकांचे आम्हाला प्रश्न आले तर तेच प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे. तर पहिला जो प्रश्न आहे तो पंचगव्य शरीरातील कोणत्या प्रक्रियेला उद्देशून काम करतो? म्हणजे पचन असेल, रक्तशुद्धी असेल की पेशी पुनरुत्पादन, म्हणजे कशा पद्धतीनं तो प्रयत्न? आपण म्हणजे आता परत एकदा या ठिकाणी मला आनंद वाटतोय कारण लोकांची उत्सुकता असणं हे खूप गरजेचं असतं. कारण आपल्याला वाटत असतं की आपलं प्रत्येकानं ऐकावं पण लोकांना असं वाटणं की हा विषय ऐकावा. तर सगळ्या श्रोत्यांचं एकदा मनापासून आभार पण मानतो, धन्यवाद पण मानतो आणि हा कार्यक्रमात आपण जाऊया पुढं. तर जसं आता विचारलं तुम्ही की या माध्यमातून नक्की कशा पद्धतीनं हे कार्य चालतं, तर पंचगव्य चिकित्सा ही आयुर्वेदातली मुळातच एक शाखा म्हणू शकतो आपण की ज्याच्या माध्यमातून शरीरामधल्या प्रत्येक अवयवांना आणि प्रत्येक सिस्टीमला, म्हणजे जनरली आपण असं म्हणतो की आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदिक दृष्ट्या 10 प्रकारच्या सिस्टीम या कार्यरत असतात. म्हणजे अगदी तुमच्या मेंदूपासून असेल, श्वसनाची असेल, तुमच्या पचनाची असेल, तुमच्या रक्तनिर्मितीची असेल, अशा प्रत्येक गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरीरामध्ये सातत्यानं काम करत असतात. यातल्या बऱ्याचशा सिस्टीम अशा आहेत की ज्या त्यांचं कार्य चालू आहे आणि बऱ्याचशा सिस्टीम आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं किंवा आपल्याला त्या सिस्टीमवरती लक्ष द्यावं लागतं. तर या कुठल्याही पद्धतीनं जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला पंचगव्य चिकित्सा, कारण पंचगव्य चिकित्सा ही 9 सिद्धांतांवर टिकलेली आहे.
ही 9 सिद्धांत कुठली आहेत तर 5 प्रकारची तत्व ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतोय. दुसरी गोष्ट म्हणजे 3 प्रकारचे दोष ज्याला आपण त्रिदोष म्हणतो, कफ वात पित्त. आणि 9वी गोष्ट असती ती म्हणजे नाभी. म्हणजे अशा या 9 सिद्धांतांवरती चालणारी चिकित्सा म्हणजे आपली पंचगव्य चिकित्सा. तर ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या पण काही पेशी आहेत ह्यांचं पुनरुज्जीवन असेल किंवा जे विषाणू आहेत ह्यांना शरीरामधनं बाहेर काढण्यासाठी काम असेल. कारण आपण जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये जे काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत तर ह्याच्यामध्ये काही अवयव असे असतात की जे पेशी नवीन निर्माण करत असतात, काही अवयव असे असतात की ज्या पेशी डिस्ट्रॉय करत असतात. तर अशा सगळ्या माध्यमांमध्ये जर आपण बघितलं की अगदी सोप्या शब्दात की प्रत्येकाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये लिव्हर नावाचा जो काही भाग आहे की तो शरीरामधले वापरून झालेल्या पेशी शरीरातनं बाहेर काढण्यासाठी काम करतो. आज जर आपण बघितलं तर खूप सारे म्हणजे अगदी मोठी लोक तर आहेतच पण अगदी लहान मुलं सुद्धा आज व्यसनाधीन झालेली आहेत. बरोबर. आणि ह्याचा खूप सारा तोटा हा शरीरशास्त्रावरती आणि विशेष करून या प्रकारच्या अवयवांवरती पडत असतो. तर ह्याला जर आपल्याला पुन्हा उज्जीवित करायचं असेल आणि शरीर सुदृढ करायचं असेल तर आपण पंचगव्य चिकित्सेच्या माध्यमातून शरीरातले जे काही महत्त्वाचे अवयव आहेत की जे अंतर्गतरित्या काम करतायत आणि शरीराला सुदृढ ठेवतायत तर त्याच्यामधली उत्तम जीवाणूंची वाढ करण्यासाठी आपण पंचगव्याच्या चिकित्सेचा नक्कीच चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. ओके. जसं आपण आता त्रिदोष म्हणालात त्या त्रिदोषामध्ये कफ पित्त ज्वर मशक आदी ज्या काही गोष्टी असतील तर त्याचं संतुलन कशा पद्धतीनं राखलं जातं? त्रिदोष म्हणजे आता आपल्या जसं मी आयुर्वेदाच्या बद्दल आता बोलतोय तर आयुर्वेदामध्ये त्रिदोष म्हणजे कफ वात पित्त. तसंच आपण जर बघितलं तर नाडीशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे आता आपण ज्योतिषाच्या दृष्टीने विचार केला तर आद्य मध्य आणि अंत्य म्हणजे ह्या नाड्यांचे प्रकार आहेत. बरोबर. किंवा आपण जर शरीरशास्त्र ज्याला आपण चक्र म्हणतो, सप्तचक्र म्हणतो, त्याच्या दृष्टीने जर विचार केला किंवा आपल्याकडे एक शिवस्वरौचे नावाचा एक ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये खूप छान नाडींचे पण उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये इडा पिंगला सुषुम्ना म्हणजे प्रत्येक विभागातनं जेव्हा आपण अभ्यास करतो तर या तिन्ही नाड्यांची नावं, गती किंवा त्यांच्या क्रिया, त्यांच्या शक्ती या वेगवेगळ्या दिल्या गेलेल्या आहेत. आता जेव्हा आपण नाडीशास्त्राचा आयुर्वेदातल्या माध्यमातून विचार करतो तर त्यावेळी त्रिदोष हे कफ वात आणि पित्त. ओके. मग या तिन्हींचं संतुलन जर असेल म्हणजे आम्ही गमतीत असं नेहमी म्हणतो की छोटं नाव असू दे किंवा मोठं नाव असू दे एखाद्या रोगाचं, पण हा कुठलाही रोग कफ वात पित्त ह्याच्यापेक्षा बाहेरचा नाहीये. म्हणजे आपण बरेचदा म्हणतो की एखाद्याला ताप आलेला आहे. मग ताप आला म्हणजे काय होतं, पित्त प्रकृती जेव्हा शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढती आणि ते शरीरामध्ये उष्णता क्रिएट करतं. मग ते उष्णता काय होतं, आपल्या हृदयाच्या भोवतीनं एक हृदयावरण नावाचा एक अवयव किंवा एक स्राव काम करत असतो. जसं की आपण बघितली की एखादी भौगोलिक रचना की समजा एखादं इंजिन तुमच्या गाडीचं आहे तर त्याला गार करण्यासाठी पण एक सिस्टीम आहे ज्याला आपण रेडिएटर म्हणतो. तसं हृदय काम करत असताना जे काही एक मिनिमम स्ट्रोक त्याचे सांगितलेत 72 तर त्याची गती जर वाढते तर त्यावेळी काय होतं, त्याचं प्रचंड घर्षण होतं आणि ते घर्षण तुमच्या हृदयावरणातल्या फ्लुइडला गरम करायला चालू करतं. आणि मग स्पेसिफिक जसं की गाडीचं रेडिएटर ठराविक टप्प्यापर्यंतच टेम्परेचर सहन करू शकतं. नंतर मग ते इंडिकेटर लावतं म्हणजे जो काही तुमचा काटा असतो तो वरती येतो. त्याच्यानंतर पण जर तुम्ही दुर्लक्ष करताय तर ते इंजिन सीज करून टाकतं. बरोबर. तर तीच रचना म्हणजे शरीरशास्त्रावरूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. तर तेच शरीरशास्त्र आहे की तुमचं हृदयावरणाचं कार्य एका ठराविक गतीच्या पुढं गेलं आणि ते त्याला थंड करू शकत नसेल तर मग ते शरीरामध्ये तो गरमपणा पसरवतं आणि मग शरीर तुमचं आजारी पडतं म्हणजेच ताप येतो. मग या जर रचना बघितल्या तर मग ते कफाच्यासाठी असू दे, पित्ताच्यासाठी असू दे, वाताच्या माध्यमातून असू दे, म्हणजे आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं एक सूत्र दिलेलं आहे की वात हा नखशिकांत फिरू शकतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कफाचा त्रास झाला तर तो ठराविक एरियात होईल. म्हणजे कफामुळे नाक गळेल, एखादी ओमेटिंगच्या माध्यमातून कफ पडेल किंवा एवढ्या एरियामध्ये काम करेल. तो मायग्रेनचा इश्यू होईल, सायनसचा इश्यू होईल, पण त्याच्यामुळे पोटात नाही दुखणार. पित्ताचा त्रास असेल तर पोट दुखेल, थोडंफार डोकं दुखेल, पण पायाकडे नाही दुखणार. पण वात हा असा आहे की वातामुळे तुमचे पाय दुखू शकतात, तुमचं पोट दुखू शकतं, तुमचं डोकं दुखू शकतं. म्हणजे थोडक्यात कफ वात पित्त हे 3 अशा गोष्टी आहेत की ज्यांना संतुलित करणं हे खरा वैद्य चाणाक्षपणे ओळखू शकतो की त्याला नक्की कुठली प्रकृती कमी आहे आणि मग त्याच्या माध्यमातून तो जर चिकित्सा देतोय तर ती चिकित्सा उत्तम पद्धतीनं त्या व्याधीग्रस्ताला तंदुरुस्त करू शकते. ओके. म्हणजे आपण जर बघितलं तर एखादा त्रास होतोय तर ती त्रास होण्यामागची अनेक कारणं असतात. म्हणजे समजा माझं डोकं दुखते
तर एक बेसिक कारण झालं की माझं डोकं दुखते. पण आपण जर बघितलं तर कफामुळे पण डोकं दुखतं, एखाद्याला पित्त वाढलं तरी पण डोकं दुखतं, एखाद्याच्या शरीरामध्ये वात वाढला तरी डोकं दुखतं. मग या तिन्ही डोकेदुखींना एकच औषध असू शकत नाही. बरोबर. तुम्हाला कुठल्या प्रकारचा दोष आहे त्याच्यानुसार जर तुम्ही त्याला व्याधी निर्मूलनासाठी चिकित्सा दिली तर त्याची व्याधी ही समून निघते. नाहीतर तुमच्या औषधाने डोकं दुखायचं थांबेल पण ते तात्पुरती, औषधांचा प्रभाव कमी झाला की ते परत दुखणार आहे. ओके. जसं तुम्ही आता म्हणालात की त्रिदोष, तो त्रिदोष म्हणजे आता कसं की वात, पित्त आणि कफ याचं संतुलन जर व्यवस्थित रीतीनं राखलं तरच आपल्याला कुठल्याही पदार्थाचा त्रास जो होणार नाही. बरोबर. जर ते असंतुलित झालं तर मग तुम्हाला कोणता ना कोणता तरी त्रास होत राहणार आहे. तर हे कफ, पित्त आणि वात याचं संतुलन जे आहे ते राखण्यासाठी पंचगव्यातले कोणते घटक कार्यरत राहतात? आजकाल जर आपण बघितलं तर मुळातच आपलं शरीरशास्त्र हे ऋतुचर्या आणि दिनचर्या ह्याच्यावरती स्थापित आहे. बरोबर. म्हणजे आपल्या पूर्वीच्या लोकांनी म्हणजे आयुर्वेदात या गोष्टी दिलेत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्या केलेत, किंवा कदाचित ती दिनचर्या अशी होती की त्यांना ते शिकावं लागत नव्हतं, त्यांच्या त्या अंगात होतं. बरोबर. म्हणजे आपण जर बघितलं एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा आता चैत्र महिना येतोय, आता इथनं पुढे आता मोहर ऑलरेडी सुरू झालेले आहेत आंब्याच्या झाडांना, तर हळूहळू आता आंबे वाढतील. आपण जर बघितलं तर आपल्याकडं एक पूर्वीपासनं म्हणजे एप्रिल किंवा मे पासून आंबा येतो आणि तो साधारण या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध होतो आणि तो आपल्याला या दिवसात खावा पण वाटतो. बरोबर. म्हणजे शरीर आपल्या गरजेनुसार प्रत्येक गोष्ट मागत असतं आणि निसर्ग त्या गरजेला परिपूर्ण गोष्टी देत असतं. आपल्याला वाटतं म्हणून आपण कुठल्याही ऋतूमध्ये काही खाणं हे अजिबात सुसंगतच नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर एप्रिल मेला जर माझ्यासमोर 1 डझन आंबा ठेवले तर मी ते हौसेनं खाईन. पण तुम्ही विचार करा की हाच आंबा जर माझ्यासमोर थंडीमध्ये ठेवला किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ठेवला तर तो अगदी फुकट दिला तरी मी खाणार नाही. पण या ऋतूमध्ये अगदी हायर रेटनं 800, 900, 1000 रुपये डझननं जरी आंबा असेल तरी मी तो खाईन. कारण आत्ताच्या ऋतूमध्ये मला त्या गोष्टीची किंवा त्या फळात जे रस आहेत की जे शरीराची गरज पूर्ण करतायत ते भरून काढण्यासाठी काम करतात. बरोबर. आता ह्याचं विरुद्ध जर उदाहरण आपण बघितलं तर आज आपल्या मार्केटमध्ये 12ही महिने एक तर आंबा मिळतोय, नसेल तर मँगो पल्प मिळतोय, नसेल तर मँगो ज्यूस शेक, ते फ्रीजर केले सगळं प्रिझर्वेटिव्ह करून तुम्हाला 12ही महिने या गोष्टी मिळत आहेत ज्या पूर्वी मिळत नव्हत्या. मग याच्यामुळे काय होतं, तुमच्या शरीराचा त्रिदोषाचा जो बॅलन्स आहे ना तो अनियंत्रित होतो. की तुमच्या शरीराला जर गरजच नाहीये, म्हणजे तुम्ही मे महिन्यामध्ये जितकं लिंबू सरबत पिता, जेवढं थंड पाणी पिता, जेवढं ताक पिता, जेवढं कोकम पिता तेवढं थंडीत नाही पिऊ शकत. कारण तुम्हाला त्यावेळी शरीराची गरज ती नाहीच आहे. मग हे एवढं साधं आणि सरळ असं आपलं आहारशास्त्र किंवा शरीरशास्त्र आहे. मग हेच नियम हे आपल्या कफ, वात, पित्तांसाठी लागू आहेत. मग तुमच्या शरीरामध्ये तुम्ही राहता कुठं, तुम्ही काम काय करता, तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे दिनचर्या कशी आहे, किती वाजता उठता, ह्याच्यावरती तुमचे त्रिदोष हे बॅलन्स होत असतात. आपण जर बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थंड वातावरण जास्त असतं, म्हणजे कफ प्रवाहित असा सकाळचा कालखंड असतो. दुपारच्या सत्रात हा पित्त प्रवाहित असतो आणि सायंकाळच्या सत्रात हा वात प्रवाहित असतो. म्हणजे तुमच्या शरीरामधले तुम्ही समजा 11 वाजता उठत असाल सकाळी तर तुम्ही त्या प्रकृतीला मुळात डिवचताय. आपल्याकडे जर बघितलं तर सूर्योदयाच्या पूर्वी उठायला सांगितलंय, का तर त्या प्रकृती संतुलित होत असतात. पण हे आजकालच्या या धावपळीमुळे किंवा एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारच्या कामांच्या किंवा जागरणांमुळे या गोष्टी कदाचित शक्य होत नाहीत. पण मग ज्यावेळी हे शक्य होत नाहीये तर मग त्याला संतुलित केलं पाहिजे. जर तुम्हाला नियम पाळणंच शक्य नाहीये तर मग ते संतुलित केले पाहिजेत. म्हणून मग आयुर्वेदानं कफ, वात, पित्त यांचे संतुलनाचे नियम सांगितलेत पथ्य आणि अपथ्य यांच्या माध्यमातून. जे समजा मला वाताचा त्रास जास्त आहे तर मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, वातवर्धक गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे समजा बटाटा आहे, समजा वांगा आहे, समजा भोपळा आहे, तर या वातवर्धक गोष्टी आहेत. मग मला जर वाताचा त्रास आहे, मला जर अंगदुखीचे त्रास आहेत तर मग मी जर याच गोष्टी आहारात ठेवत असेल तर तो वात माझा कमी येणं शक्य नाही. बरोबर. म्हणून आयुर्वेद पहिल्यांदा जेव्हा कफ, वात, पित्त यांना बॅलन्स करायला सुरुवात करतो तर पहिलंच मागणं त्याचं असतं की पथ्य पाळलं पाहिजे. जे अपथ्य आहे म्हणजे न खायचं आहे ते नाहीच खाल्लं पाहिजे. ते पथ्य आहे ते खाल्लंच पाहिजे. तर आणि तरच तुमचं शरीर हे त्रिदोष संतुलित करू शकतं. आणि मग जर तुमची व्याधी कमी येत नाहीये तर मग पंचगव्य चिकित्सा ह्याच्या माध्यमातून त्या गोष्टी पूर्ण संतुलित करून आपण ती व्याधी कायमची निर्मूलन करू शकतो.
करू शकतो. ओके, म्हणजे पथ्य जी आहेत ती पाळणं जास्त गरजेचं आहे. अत्यंत गरजेची गोष्ट. तुमच्या अनुषंगानं जर सांगायचं म्हटलं तर मग साधारण मनुष्याची दिनचर्या कशी असावी? आता आपण जर बघितलं तर आयुर्वेदाच्या नियमानुसार म्हणजे सगळ्यात पहिलीच गोष्ट असते की ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर सूर्योदयाच्या आधी त्या घरामधली लोक उठून आंघोळ करून बाहेर असायची आणि जे काही एक बायो क्लॉक असतं आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवांचं जे अंतर्गत ऑर्गन्स आहेत ह्याचं प्रत्येकाचं एक बायो क्लॉक म्हणजे ते कुठला अवयव किती वेळ काम करतो. तर या शरीरशास्त्राच्या नियमानुसार आपल्या शरीरामध्ये जर आपण बघितलं तर 7 ते 9 म्हणजे सकाळी आपण उठतो, लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे आपली आवडते, तर त्याच्यानंतर म्हणजे तो कालखंड फुफ्फुसांसाठी उत्तम सांगितलाय. 7 ते 9 नाही 5 ते 7. 5 ते 7. तर ओके. तो कालखंड फुफ्फुस म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर त्या कालखंडामध्ये व्यायाम करणं, प्राणायाम करणं किंवा योगा करणं. कारण आज जर आपण बघितलं ना तर आपल्या फुफ्फुसांची जी काही ताकद आहे ना ही आपण ऍक्च्युली 15% किंवा 20%च वापरतोय. ओके. म्हणजे ज्या क्षमतेनं तुमच्या शरीरामध्ये तुमच्या जे काही फुफ्फुसांमध्ये आहेत तर त्यांची जी रचना आहे ही ज्या पद्धतीनं संप्रेषित झाली पाहिजे, वाढली पाहिजे, ती आज वाढत नाही. कारण त्या प्रमाणाची शारीरिक कामं आपल्याला उरलेली नाहीये. मग काय होतं की तुमच्या शरीरामधली जे काही कार्यक्षमता दिलेली आहे ही जर परिपूर्णपणे वापरली जात नसेल ना तर तिचा त्रास चालू होतो. म्हणजे आपल्या घराला जर आपण एक मोठा दरवाजा लावतोय बरोबर, तर बरेचदा काय होतं तो दरवाजा आपण आपल्या हौसेनं अगदी 8 फुटाचा लावतो आणि त्याची लांबी रुंदी सुद्धा अगदी 4-4 फुटाची असते. मग काय होतं आपल्याला जायला जागा लागते त्यातनं थोडीच, म्हणून मग आपण तो तेवढाच उघडतो. आणि मग तुम्ही जर बघितलं तर कालांतरानं काय होतं तो दरवाजा खराब व्हायला चालू होतो. म्हणजे नंतर जर तुम्ही तो दरवाजा उघडायला गेला तर तो कुरकुर आवाज करेल किंवा तो उघडणारच नाही किंवा तो लॉक पडेल. तर तीच पद्धत शरीराची. जर शरीरानं निसर्गानं तुम्हाला एवढ्या स्वरूपाची गरज आहे म्हणून ते फुफ्फुस तेवढं दिलेलं आहे, तुम्ही जर त्याचा परिपूर्ण वापर करत नसाल तर मग तुम्हाला त्याच्याशी निगडीत त्रास चालू होणार आहेत. म्हणूनच आज जर आपण बघितलं तर श्वसनाचे विकार हे 10तल्या किमान 4 ते 5 लोकांना तुम्हाला बघायला मिळतील. मग काय होतं की हे जे शरीरामध्ये दिलेले अवयव आहेत किंवा ह्यांचे जे बायो क्लॉक आहेत मग ह्याच्यानुसार जे आयुर्वेदानं दिनचर्या सांगितली मग सकाळी लवकर उठलं पाहिजे. 7 ते 9 हा कालखंड हा पचनासाठी जठरासाठी उत्तम सांगितलाय. ओके. मग पूर्वी जर आपण बघितलं तर सगळी लोक सकाळी 9च्या आत जेवण करून बाहेर पडत होते, भरपूर खायचे. म्हणजे आयुर्वेदामध्ये एक सूत्रच आहे की सकाळी राजासारखं खावं, दुपारी प्रजेसारखं खावं आणि रात्री भिकाऱ्यासारखं खावं. म्हणजे रात्री एकदम कमी खाल्लं पाहिजे, दुपारी थोडं जास्त आणि सकाळी भरपूर खावा. आणि दुर्दैवानं आज ह्याच्या बरोबर उलट आहे. आज प्रत्येकाला सकाळी जॉबला पळायचे, कामासाठी पळायचे, मग तो मिळेल ते काहीतरी ब्रेड आणि पाव आणि वगैरे वगैरे खातो. दुपारी जेवणाची तेवढीच थोडा वेळ असती तर पटपट काय ते मिळेल ते खातो. आणि रात्री हा सापडतो कुठं धाब्यावर, हॉटेलवर. मजबूत जेवतात रात्री. मग त्याच्यामुळे काय झालंय शरीरशास्त्राच्या नियमाची पूर्ण म्हणजे ज्याला आपण पायमल्ली म्हणतो असं झालं आणि म्हणूनच रोग वाढलेत. अजून सुद्धा गावाकडची लोक जर तुम्ही बघितली की जी या निसर्गाच्या नियमांना म्हणजे आयुर्वेदाला फॉलो करतात तर ही आज सुद्धा खाऊन पिऊन टंटरीत आहेत. बरोबर. म्हणजे आज 20ल्या तरुणाला काठी घ्यायला लागती, डोळे चष्मा लावायला लागतो किंवा श्वसनाचे विकार आहेत. पण म्हातारी लोक गावाकडे जर बघितली तर त्यांना काही संबंधच नाही, ते अजून सुद्धा दाताना खाडकन आखरूड फोडतात. कारण आज सुद्धा ती लोक या दिनचर्येनुसार ऋतुचर्येनुसार कुठल्या ऋतूमध्ये काय खावं म्हणजे आपल्याकडे आपण नुसतं असं म्हणतो की भाकरी रोज खावी, पण शरीरशास्त्रानुसार ऋतूच्या नियमानुसार समजा थंड वातावरण आहे तर बाजरीची भाकरी खाल्ली गेली पाहिजे. समजा नॅचरल वातावरण आहे तर त्या ठिकाणी मक्याची भाकरी खाल्ली पाहिजे, तांदळाची भाकरी खाल्ली पाहिजे, ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. हे जर तुम्ही ऋतूचे नियम पाळताय, हे जर दिनचर्येचे नियम तुम्ही पाळताय तर तुमच्या व्याधी तुमच्याजवळ येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आणि त्यातनं पण एखादी व्याधी आली तर पंचगव्य आहेच आपल्यासाठी. पंचगव्यातनं आपण ते रिकव्हर करू शकतो पूर्णपणे. बरोबर. मला हे विचारायचं आहे की शरीर शुद्धी आणि आत्मशुद्धी यामध्ये काय फरक? हा एक खूप चांगला प्रश्न आहे, कारण आज खूप लोक या बाबतीत गोंधळलेली आहेत. अनेकांना हे माहितच नाहीये की आत्मशुद्धीची पण गरज आहे. कारण बरेचदा काय होतं की आपण डिटॉक्सिनेशनचे काहीतरी कोर्सेस करतो किंवा डिटॉक्सिनेट होण्यासाठी आपण म्हणजे शरीराचं डिटॉक्सिनेशन हा एक वेगळा पार्ट असतो जो पंचकर्म, जसं आपण पंचगव्यावर इतके वेळ चर्चा करतोय तर पंचकर्म म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये स्वेदन, स्वेहन, वपन, वमन, बस्ती अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या शरीराची शुद्धी केली जाते. आणि असे खूप लोक आहेत
म्हणजे आजकाल पंचकर्म हा एक प्रचलित शब्द आहे आणि असे खूप लोक आहेत की ज्यांनी अक्षरशः अशा पंचकर्म सेंटरची, ज्याला आपण म्हणतो ना की एक मेंबरशिप घेतलेली आहे. पण या सगळ्याच्या विरुद्ध आत्मशुद्धीसाठी कुठल्याही प्रकारची मेंबरशिप कुणीही घेत नाही दुर्दैवाने. का तर अशी मेंबरशिप काही नसतीच. बरोबर. आत्मशुद्धीसाठी काय? आत्मशुद्धी म्हणजे आत्मचिंतन. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये जे काही विचार येत असतात, शरीरातले विचार म्हणजेच व्याधी, हे दूर करण्यासाठी माध्यम आहेत, चिकित्सा पद्धती आहेत. पण मनामध्ये जे काही सगळे हे तयार होणारे जे काही वेगवेगळे दोष आहेत, व्याधी आहेत, ह्यांना दूर करण्यासाठी, आत्मशुद्धीसाठी चिंतन, मनन हे रोज करणं गरजेचं आहे. म्हणूनच आयुर्वेदानं एक वेगळी शाखा ठेवलेली आहे ज्याला आपण योग म्हणून ओळखतो. योगाचं मूळ बेसच मनशुद्धी आहे. मनशुद्धी आहे. म्हणून त्याच्यामध्ये रोज तुम्हाला चिंतन करायला सांगितलंय, मनन करायला सांगितलंय आणि ह्याच्यासाठी मग तुम्हाला रोज साधना करायला सांगितली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की साधना करणं किंवा स्तोत्र वाचणं, श्लोक वाचणं म्हणजे फक्त दैववाद आहे. तर ही संकल्पनाच मुळात आपल्याला कळलेली नाहीये की दैववाद हा विषयच वेगळा आहे. ही प्रत्येक श्लोक, प्रत्येक स्तोत्र ही ध्वनी चिकित्सेचे बेस आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जसं आपण ओम या शब्दाचा उच्चार करतो तर ही एक खूप मोठी ऊर्जा आहे जी आकाशाच्या पोकळीला भरून काढायचं काम करते, त्या स्पंदनांना आपटून परत मागे येण्याचं काम करते. आणि या प्रत्येक म्हणजे आपल्याकडे आपण जर बघितलं ना तर आपण एक मोबाईलचा फोन जेव्हा लावतो एखाद्याला तर आपण पटकन हॅलो म्हणतो. बरोबर. तर ही एक आपसूक निघणारा शब्द आहे. किंवा अगदी समजा आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलेली गोष्ट, आपण एखाद्या गाडीमधनं चाललोय आणि समोरून एखादी गाडी येते आणि एखादं कुत्रं आडवं येतं तर आपण पटकन असं करतो. तर ही पण एक ध्वनी चिकित्सा आहे. या गोष्टी कॉस्मिक ऊर्जेच्या माध्यमातून अत्यंत प्रवाहितपणे काम करत असतात. त्या फ्रिक्वेन्सी आहेत. पण तुमचं तत्व जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी रिलेट करत असता कुठल्याही माध्यमातून, तर समजा आकाश तत्व आहे, समजा बाकीच्या ऊर्जा आहेत, तर या तुमच्या सप्तचक्रांना भेदून प्रवाहित होऊन शरीरामध्ये गेल्या पाहिजेत. तर तुमचं आत्मचिंतन आणि आत्मशुद्धी होऊ शकते. आणि आत्मशुद्धी झाल्याशिवाय, कारण आयुर्वेदाचं सगळ्यात सोपं, सरळ आणि उत्तम सूत्र आहे की शरीरामधल्या व्याधींमध्ये 50% वाटा हा मानसिकतेचा असतो. ओके. म्हणजे जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावरती जर म्हणताय की अरे काय उठावंच वाटत नाहीये, डोकं दुखतंय, कंबर दुखते, तर तुम्ही जर 10 दिवस असं केलं तर 11व्या दिवशी तुम्हाला नक्की डोक्याचा आणि कमरेचा त्रास होणार, सुरूच होणार 100%. म्हणजे तो नसेल तरी तो सुरू नसला तरी, कारण तुमचा सगळा खेळ हा इथून चालू असतो. मनशांती म्हणजेच आत्मशुद्धी. मग ह्याच्यामध्ये काय होतं की आयुर्वेद स्पष्टपणे सांगतो की 50% काम मनाचं आहे, 25% काम दिनचर्येचं आहे आणि उरलेलं 25% काम फक्त चिकित्सेचं आहे. असं जेव्हा 100% परिपूर्ण होतं तर आणि तरच तुमच्या शरीराला, मनाला शुद्ध करायचं काम हे पंचगव्य करू शकतं. पण ह्याच्यासाठी तुमची मानसिक ताकद, तुमचं मानसिक चिंतन, तुमचं आत्मचिंतन आणि तुमची आत्मशुद्धी ही अत्यंत गरजेची गोष्ट. बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं की जोपर्यंत तुम्ही मनाने तयार होत नाही, मनाने खंबीर होत नाही, मनानं ठरवत नाही, तोपर्यंत ती गोष्ट पूर्णत्वाला जाणारच नाही. अगदी. म्हणजे अगदी तुम्ही कुठलीही चिकित्सा जरी घेतली, ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेदिक घ्या किंवा तुम्ही कोणतीही चिकित्सा घ्या, जोपर्यंत तुमच्या मनापासून तुम्ही ठरवणार नाही की मी बरा होणार आहे, तोपर्यंत तुम्ही बरे होऊ शकत नाही. बरोबर. मला हे तुम्हाला विचारायला आवडेल सर की पंचगव्य सेवन करताना काही नियम किंवा काही आचार पालन वगैरे काही आवश्यक आहे का? नक्कीच. कारण काय होतं की मुळात जर आपण बघितलं तर पंचगव्य चिकित्सेचा बेस हा आयुर्वेदाचा आहेच, पण तो कुठंतरी अध्यात्माच्या मार्गातनं पण जातो. त्याच्यामुळे दिनचर्या, ऋतुचर्या आणि ज्याला आपण अधिभौतिक आणि अधि आध्यात्मिक असं एक सूत्र आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की समजा मी, म्हणजे अगदी सोप्या उदाहरणात प्रेक्षकांना कळावं म्हणून मी एक उदाहरण देतो की मी समजा बस ड्रायव्हर आहे, तर तो खाकी ड्रेस अंगावर चढल्याशिवाय माझी पण ती मानसिकता होत नाही आणि बघणाऱ्याची पण ती मानसिकता होत नाही. बरोबर. किंवा समजा मी एक पोलीस आहे किंवा मी समजा कोर्टामध्ये वकील आहे, तर ती त्या ठिकाणचे ते नियम असतात, त्याच्याशिवाय आपल्याला ती ऊर्जा पण येत नसते. बरोबर. ती ऊर्जा जोपर्यंत की समजा माझा एखादा मित्र उत्तम वकील आहे, पण तो काळा कोट घातल्यानंतर जेवढं उत्कृष्टपणे बोलतो
हा. तेवढं तो कोट शरीरात नसताना नाही बोलू शकत. नाही बोलू शकत. तर बरोबर. तेच नियमावली ही आपल्या चिकित्सेशी पण निगडीत असते की तुम्ही जेव्हा ती चिकित्सा घेत असता तर त्याची भौगोलिकता सुद्धा तशी पाहिजे, त्याचं चिंतन पण तसं पाहिजे, त्याचं मनन पण तसं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या निसर्गामध्ये, कारण ह्या सगळ्या गोष्टी निसर्गातनं आपल्यापर्यंत येतात, मग त्या निसर्गाचं एक देणं किंवा निसर्गातनं आपल्यापर्यंत येत असताना त्याचं चिंतन, ह्याच्यासाठी मग त्याची नियमावली पण सांगितली आहे की ते कुठल्या कालखंडामध्ये घ्यावं. त्याच पद्धतीनं त्याचे पथ्य पण सांगितलेत की ते घेत असताना काय घ्यावं काय घेऊ नये. आणि त्याच पद्धतीनं काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेत ज्याच्यामध्ये समजा मांसाहार आहे, मद्यप्राशन आहे किंवा अशी अनेक व्यसन आहेत. कारण काय होतं की ह्यांच्या माध्यमातून जे काही रिझल्ट तयार होत असतात, तर या सगळ्या गोष्टी शरीरामधले कुठलंही व्यसन हे पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. आपण जर बघितलं तर आपण म्हणतो की मला बीपीचा त्रास व्हायला लागलाय, पण आपण हा नाही विचार करत की मी रोज तंबाखू खातोय, मी रोज गुटखा खातोय, मी रोज सिगारेट ओढतोय. आपल्यासाठी ती 2 मिनिटाची गोष्ट असती, पण शरीराला ते ब्लड सर्क्युलेशन डाऊन करण्यासाठी किमान 6 ते 9 तासांचा कालावधी तिथे जात असतो. मग जेव्हा तुम्ही टेम्पर टू टेम्पर सतत जर ती गोष्ट करत असाल तर तुम्हाला वाटतं की अरे मी वोकेशनली ड्रिंक करतो, पण तुम्ही कधीतरी घेतलेलं शरीरातनं काढायला त्याला महिना ते 1.5 महिना जातो आणि त्याच्यात तुमचं वोकेशन परत आलेलं असतं, परत तुम्ही ड्रिंक करताय म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही दिनचर्या किंवा एखादं औषध म्हणून घेता, तर तुम्ही औषध म्हणून घेत असताना त्याची जी काही दिनचर्या आहे किंवा त्याचे जे नियम आहेत हे 100% पाळणं गरजेचं आहे. त्याचे आचार असतील, त्याचे विचार असतील. तुम्ही सकाळी औषध पिताय आणि संध्याकाळी जर तुम्ही धाब्यावर जाऊन बसताय आणि एखादी डिश मागवताय तर तुम्हाला त्या औषधांचे रिझल्ट हे येणं शक्य येणार नाही. आणि कधीही जेव्हा आपल्याला म्हणजे एखादी बेसिक व्याधी असेल तर ठीक आहे, एवढं काही लक्ष द्यायची गरज नाही, पण तुम्ही दुर्धर व्याधींवरती जर चिकित्सा घेत असाल कुठल्याही पद्धतीची, म्हणजे आता आपण बोलतोय पंचगव्यावर म्हणून मी याबद्दल सांगतो, मग तुम्ही नैसर्गिक चिकित्सा घेत असा, तुम्ही अगदी ॲलोपॅथीची चिकित्सा घेत असा, चिकित्सा कुठलीही असू दे, पण त्याची नियमावली पाळणं ही 100% गरजेचीच आहे. आता पंचगव्याच्या माध्यमातून आपण पंचगव्य बोलतोय, तर शुद्ध पंचगव्य कसं ओळखावं? आपण जर बघितलं तर आपल्याकडं मुळात पंचगव्य प्राशनामध्ये पहिलंच सांगितलं आहे की देशी गोवंश. तर देशी गोवंश म्हणजे काय की ज्याला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं सांगितली आहेत. आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या वेदवाङ्मयांमध्ये अष्टलक्षणी गोमाता असा एक शब्द बरेच ठिकाणी बघायला मिळतो. तर त्यातले एक 2-3 महत्वाची लक्षणं मी सांगतो की जेणेकरून आपल्याला शुद्ध पंचगव्य म्हणजे शुद्ध गोवंश, कारण गोवंश शुद्ध असेल तरच त्याच्यापासून मिळणार पंचगव्य शुद्ध मिळू शकेल. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वशिंड, ज्याला आपण खांदा म्हणतो किंवा हंप म्हणतो. दुसरी गोष्ट सांगितली आहे गळकंबल, म्हणजे आपल्यातला प्रत्येक जण लहानपणी गाईच्या त्या पोळीशी खेळलेला आहे. बरोबर, ती पोळी धरली आहे, त्याच्यासोबत हम्मा हम्मा म्हणून खेळलेला आहे. तर ती एक मेन स्ट्रक्चर आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पशुला बघा, हे गळकंबल बघायला मिळत नाही, गळकंबल. आणि तिसरी जी गोष्ट असती ती म्हणजे तिची शिंग. तुम्ही बाकीचे जर पशु बघितले ज्यांना आपल्याला आपण गाय म्हणतोय आजकाल दुर्दैवानं, त्यांना शिंग नाहीये. पण आपल्या ज्या काही गायी आहेत त्यांचं जर तुम्ही बघितलं तर त्यांना ते सर्व शिंग आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर वात्सल्यता. आपल्या ज्या गायी आहेत त्यांच्या जर तुम्ही डोळ्यात बघितलं ना तर एक प्रेम, सद्भावना ही तुम्हाला तिथं कुठेतरी व्यक्त होत राहती. म्हणजे या गोष्टी जर त्या गायींमध्ये असतील, हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा असतो त्या गायी पंचतत्वांमध्ये पाहिजे, की माझ्याकडे उत्तम अष्टलक्षणी गाय आहे आणि तिला जर मी एखाद्या बंदिस्त ठिकाणी ठेवतोय की तिच्यापर्यंत जर पंचतत्व पोहोचतच नाहीये, की आकाश तत्वाच्या खाली ती नाहीये, ऊन तिच्या अंगावरती येत नाहीये, पाणी तिच्या अंगावरती येत नाहीये, तो वारा तिच्या अंगावर येत नाही, म्हणजे हे 5 तत्व जर तिच्यापर्यंत पोहोचत नसतील तर ते शुद्ध तत्व आपल्यापर्यंत येऊ शकणार. आणि आजकाल दुर्दैवानं आपण बघतो की अनेक ठिकाणी गोशाळा वाढतायत पण त्या बंदिस्त आहेत. त्या गायींना 24 तास बांधून ठेवलेलं असतं. त्यांच्या जमीन म्हणजे पायाखाली भूमी नाहीये, ते कॉन्क्रीटचे कोबे केले किंवा त्याच्यावरून सरकू नये म्हणून रबर मॅट ठेवतायत. या सगळ्यामध्ये कुठेही त्या गायीचा भूमीशी संपर्क येत नाही. मग तिच्यापर्यंत जर भूमितत्व पोहोचत नसेल तर ते गव्यांमध्ये कसं येणार आणि ते शुद्ध म्हणून आपण घेऊन उपयोग काय? आज शहरामध्ये देशी गोवंशाच्या दुधाला प्रचंड मागणी आहे, ज्याला A2 मिल्क म्हणून सुद्धा ते विकलं जातं. अक्षरशः किमान 100 रुपये प्लस त्याचा दर आहे. बरोबर, लिटरला. मग तो घेणारा ग्राहक ते 100+ रुपये देऊन का घेतोय? का तर त्याला माहित आहे की माझ्यापर्यंत ही शुद्ध तत्व येणार आहेत. बरोबर. पण जर त्या व्यक्तीला 2 महिने 3 महिने घेऊन पण जर तो फरक नाही मिळाला,
कारण ऑब्व्हियसली तुम्ही जर त्या गायींपर्यंत ती तत्व येऊ देत नाहीये तर ती तत्व त्या गव्यात पण नाही येणार. नाही मग 2 महिन्यां 3 महिन्यां काय होतं, त्या व्यक्तीला कळतं की अरे मी 100 रुपये दूध घेतोय पण मला काहीच फरकच पडत नाहीये. मग तो स्वतः तर थांबतोच, पण 4 लोकांनाही सांगतो की अरे नको, त्या गोशाळेतनं मी दूध घेतलं, गाईचं दूध घेतलं, पण मला काहीच फायदा नाही झाला. फरकच नाही पडत. म्हणजे पर्यायानं तुम्ही शुद्ध गोवंशाचं किंवा पंचगव्याची लोकांना न देता त्या अख्ख्या विषयाचीच मानहानी करताय आणि त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी कारणीभूत ठरताय. नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे असं नाही घडलं पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही जसं सांगताय त्या पद्धतीनंच आपल्याला गायींचं जे काही पालन आहे, संगोपन आहे, तसं केलं तरच आपल्याला खऱ्या अर्थानं शुद्ध पंचगव्य जे आहे ते मिळणार आहे. हे पंचगव्य जे आपण घेतोय किंवा पंचगव्य जे सेवन करत आहोत, तर त्या सेवनाची काही वेळ, प्रमाण, पद्धती याबद्दल काही तत्व आहेत? नक्कीच. पंचगव्य प्राशनाचे 3 मुख्य ज्याला आपण विषय म्हणू शकतो किंवा वेगवेगळे स्वरूप सांगितले. ह्याच्यामध्ये एक स्वरूप आहे की जे डायरेक्ट पंचगव्य तुम्ही घेऊ शकता आणि पंचगव्य प्राशनासाठी सगळ्यात उत्तम कालखंड हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे मोकळ्या पोटी सांगितलाय. ओके. कारण काय होतं की सकाळी तुमचं शरीर जेवढं मोकळं असेल तर तेवढं रसग्रंथींच्या माध्यमातून किंवा आपल्या हार्मोन्सच्या वेगवेगळ्या माध्यमातून, रक्ताच्या माध्यमातून त्याचं अभिसरण हे शरीरामध्ये त्वरित होऊ शकतं. जर तुम्ही कुठलंही अन्न खाल्लं असेल तर त्या अन्नांचे गुणधर्म हे त्या शरीरामध्ये पहिल्यांदा येतात आणि मग ते दूर करण्यासाठी काम चालू होतं. म्हणून पंचगव्य प्राशनाची सर्वोत्तम वेळ ही ब्रह्ममुहूर्तावर सांगितले आणि ते ताजं पंचगव्य सांगितले. ताजं म्हणजे काय की समजा तुम्ही काढलेलं ताजं दूध आहे तर ते बिन तापवता. त्याच्यानंतर गोमूत्र की जे आपण धारोष्ण म्हणतो, पकडल्या तुम्ही जर गोमूत्र बघितलं असेल त्याला थोडासा गरमपणा असतो. बरोबर. तर ते उष्णपणा त्याला धारोष्ण, धार काढताना उष्णपणा असला तर तसं असेल तर ते अतिउत्तम. गोमय जेवढं ताजं असेल, तुम्ही तसंच बघितलं तर गोमय पडल्यावर त्यातनं अक्षरशः वाफ निघते, इतकं ते उष्ण, म्हणजे त्याची प्रकृती ही उष्ण असते. तर ते तुम्ही तसं वापरलं पाहिजे. तूप हे पण जितकं ताजं असेल तेवढं उत्तम. आणि दही म्हणजे जे ताजं दुधाचं लावलेलं, साधारण आपल्याकडे अशी मान्यता आहे की 12 तासाच्या आतमधलं जे दही असेल ते उत्तम. मग ह्या झाल्या 5ही गोष्टी ताज्या स्वरूपामध्ये समप्रमाणामध्ये तुम्ही एकत्र करू शकता. ओके. तुमच्याकडे गोमूत्र आहे, गोमय आहे, तर हे सर्वसाधारण इन ॲव्हरेज 2 ते 5 मिली प्रतिगव्य. जे गोमूत्र एक 2 ते 5, म्हणजे समजा लहान असेल प्रकृती किंवा लहान वय आहे तर त्याला 2 मिली भरपूर झालं. पण समजा एखादा 25-30ला 40ला व्यक्ती आहे किंवा तरुण आहे तर तो 5 मिलीपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये समजा दूध 5 मिली घेतोय, दही 5 मिली घेतोय, तूप 5 मिली घेतोय, अशा 5ही गोष्टी एकत्र करून तो कुठल्याही ऋतूमध्ये घेऊ शकतो शरीर सुदृढ राहण्यासाठी. हा झाला एक पहिला प्रकार की ज्याच्यामध्ये आपण पंचगव्य ताजं घेऊ शकतो. दुसरा प्रकार असतो पंचगव्याच्या घनवटी करणं. बरेचदा काय होतं की समजा महानगरांमध्ये एखादी व्यक्ती राहते आणि त्याला ताजं पंचगव्य मिळतच नाहीये, बरोबर, पण त्याला पंचगव्य घ्यायची इच्छा आहे. मग अशांसाठी आपण काय करू शकतो, पंचगव्याच्या गोळ्या तयार होतात. म्हणजे आयुर्वेदातल्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून आम्ही त्या गोळ्या निर्माण केलेल्या आहेत. तर ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष गोपालन शक्य नाहीये किंवा जवळ गोशाळा नाहीये तर ते लोक त्या पंचगव्याच्या गोळ्या घेऊ शकतात. रोज जर तो मोकळ्या पोटी एक गोळी घेतोय तर ताज्या पंचगव्यातनं जे काही त्याला रिझल्ट मिळणार आहेत तेच त्याला त्या घनवटीतनं मिळणार. आणि तिसराही प्रकार आपण बनवलेला आहे, कारण काही लोकांना त्या घनवटीची चव आवडत नाही. अनेक लोक गोमूत्र पिताना किंवा या सगळ्या गोष्टी घेत असताना ज्याला आपण म्हणतो ना की नाक वाकडं करणं, कारण एक साधा आयुर्वेदाचा नियम आहे की जे जिभेला आवडतं ते शरीराला कधीच फायद्याचं नसतं. बरोबर. आणि जे जिभेला आवडत नाही ते खरंच शरीरासाठी फायद्याचं असतं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर मार्केटला गेलात तर थम्सअप असेल, मिरिंडा असेल किंवा कुठलंही पेय असेल तर तो माणूस पटकन पितो, बरोबर, अगदी विकत घेऊन. पण एखाद्यानं जर गोमूत्र दिलं तर तो त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. का तर गोमूत्र हे शरीरासाठी चांगलं आहे पण जिभेला वाईट आहे, चवीला वाईट आहे. आणि बाकीच्या गोष्टी जिभेला चांगल्या आहेत पण शरीराला वाईट आहे. बरोबर. पण त्याच्यामुळे तिसरा प्रकार आम्ही बनवलाय की जो जिभेला पण थोडासा चांगला वाटेल. मग आम्ही ते काय बनवलं तर पंचगव्य घृत. ओके. म्हणजे घृत म्हणजे तूप. तर तुपामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही सिद्ध करतो की जेणेकरून पंचगव्यांचे समूळ रिझल्ट पण आपल्याला बघायला मिळतील आणि तुपामध्ये सिद्ध केल्यामुळे त्याची चव सुद्धा उत्तम राहील. तर असं ताजं पंचगव्य, दुसरं गोमूत्राच्या गोळ्यांच्या म्हणजे पंचगव्याच्या गोळ्यांच्या स्वरूपात आणि तिसरं पंचगव्याच्या तुपाच्या स्वरूपात, अशा तिन्ही प्रकारे पंचगव्य आपण प्राशन करू शकतो. त्याची सगळ्यात उत्तम वेळ ही अर्थातच ब्रह्ममुहूर्त आहे, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता पिता. बरोबर. आता बऱ्याच वेळेला गुरुजी अशी काही लोक आहेत जी पुरोगामी विचारांची आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की गोमूत्र किंवा गोमय
किंवा गाईचं शेण किंवा गाईचं गोमूत्र जर पिल्याने जर सगळे व्याधी बऱ्या होणार असतील किंवा काय, तर सगळ्यांनी तेच केलं असतं किंवा काय, अशा एक विचारसरणीची लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ही विचारसरणी बरेचदा मलाही अनुभवायला मिळते. खूपदा असं खूप लोक म्हणतात की जर मग ते तिच्यासाठी चांगलं होतं तर ते तिनं शरीरातनं बाहेरच टाकलं नसतं. तर हा एक मोठा गैरसमज आहे. कारण प्रत्येकाच्या, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर पंचगव्य चिकित्सेबद्दल आपण बोलतो, पण शिवांबू चिकित्सा म्हणून पण एक प्रकार आहे. शिवांबू म्हणजे काय तर स्वतःचीच जे मूत्र असतं. कारण प्रत्येक शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, आपण अगदी 5वी-6वी मध्ये सुद्धा या गोष्टी शिकलेल्या आहे की लिव्हरच्या माध्यमातून असेल, किडनीच्या माध्यमातून असेल, बऱ्याच पेशी पुनरुज्जीवित करणे किंवा बाहेर काढून टाकणे हे कार्य शरीराचं सतत चालू असतं. तर या कार्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या शरीरामधनं वापरून झालेत पण त्यातलं टोटल कॅल्शियम निघालेलं नाहीये. मग हे घटक जेव्हा त्या किडनी थ्रू युरिनमध्ये, कारण किडनी काय करते, हे सगळे वापरलेले जे घटक आहेत ह्याला चांगले घटक जे तिला वाटतं ती डिफाईन करून ती रक्ताकडे पाठवते, आणि जे तिला असं वाटतं की ह्याची गरज मला नाहीये ती लिक्विड थ्रू युरिया आणि क्रिएटिनच्या स्वरूपातनं ती सगळी मूत्राशयाकडे पाठवते. मग ह्याच्यामध्ये काय होतं की असे बरेच घटक असतात की जे खरंच वापरायचे राहिलेले असतात, आणि मग जेव्हा आपल्याकडे ते परत येतात तर त्यावेळी उलट ते अतिरिक्त शुद्ध झालेले असतात. म्हणजे अजून सोप्या शब्दात जर सांगायचं झालं, समजा मी थंडी वाजते म्हणून शेकोटी पेटवते. शेकोटी पेटवताना काय होतं, मला 1-2 कागद सापडतात ते मी घेतो, 1-2 प्लास्टिकचे कपडे सापडतात ते मी घेतो, आणि मग 4-5 लाकडं सापडतात ती मी घेतो, आणि हे करत असताना त्यातलं एखादं लाकूड ओलं असतं. म्हणजे मी शरीरशास्त्राचं कनेक्टिव्हिटी म्हणून हे उदाहरण तुम्हाला सोप्यात सांगतो. मग त्यावेळी काय होतं, मी तो जाळ पेटवतो, थंडी वाजायची माझी कमी येते, त्यातलं एक लाकूड ओलं असतं. मग ते काय होतं, ते धूर सोडत राहतं नुसतं, पेटत नाही, धूर सोडत राहतं. आणि जेव्हा माझी गरज भागती, मला असं वाटतं की येस मी आता उष्णपणा मला मिळालाय, आणि मग मी काय करतो, ती शेकोटी विझवून टाकतो. बरोबर. पण गमतीचा भाग हा असतो की जेव्हा ती शेकोटी आपण विझवतो तर त्यावेळी ते जे ओलं लाकूड असतं ना ते तोपर्यंत आतमधनं पूर्ण वाळलेलं असतं. म्हणजे पुन्हा ते पेटवणे योग्य झालेलं असतं. तसंच शरीराचा नियम आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक गोष्टी या वापरून झाल्या असं जेव्हा शरीराला वाटतं त्यावेळी ते टाकावं म्हणून ते बाजूला काढतं, पण ते या लाकडाप्रमाणे खरंच त्यावेळेला उपयुक्त म्हणून ते तयार झालेलं असतं. आणि हाच नियम आपल्या शरीरासाठी सुद्धा आहे, आणि हा नियम अतिरिक्त प्रमाणामध्ये गोवंशासाठी, कारण त्यांच्यामधनं निघणाऱ्या, म्हणजे आज हे आपण आता या 21व्या शतकात बोलत असताना ह्याच्यावरती प्रचंड अभ्यास केले गेलेले आहेत. म्हणजे आपल्या भारताचं जरी उदाहरण द्यायचं झालं तर गुजरात सारख्या राज्यामध्ये जुनागड इन्स्टिट्यूट नावाचं एक मोठं कॉलेज म्हणू शकतो किंवा एक युनिव्हर्सिटी म्हणू शकतो. तर त्यांनी 2017 साली ह्याच्यावरती रिसर्च केला की खरंच गाईच्या गोमूत्रामध्ये काही आहे का, खरंच गाईच्या तुपात काही आहे का, गोमयात काही आहे का. तर अत्यंत अद्भुत, म्हणजे आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की गाईंच्या गोमूत्रामध्ये फक्त शरीरासाठी उपयुक्त मेडिसिनल व्हॅल्यू आहेत. पण जेव्हा याच्यावरती अभ्यास केला गेला तेव्हा अचंबित होण्यासारखी गोष्ट अशी होती की गाईच्या गोमूत्रामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये धातू बघायला मिळाले. मग त्याच्यामध्ये सुवर्ण क्षार असू दे, त्याच्यामध्ये तांबा असू दे, त्याच्यामध्ये रजत, चांदी असू दे, हे सगळे धातू लिक्विड फॉर्ममध्ये बघायला मिळाले, जी अत्यंत अद्भुत गोष्ट होती. कारण आपण जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये धातूची गरज प्रचंड आहे. सोन्याची किंमत उगीच 1.5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये तोळा होत नाहीये. जेव्हा तुम्ही बघा ना गंमत, तुमच्या हातात जेव्हा अंगठी असते ना सोन्याची तेव्हा तुम्हाला राजा फील होतो, किंवा जेव्हा गळ्यामध्ये एक मोठी चेन असती, कारण ती धातूची ऊर्जा असते. तेच व्यक्तीनं जर ती अंगठी काढून ठेवली असेल ना तर त्याला असतं तो एक वेगळेपणा वाटतो. म्हणजे एखाद्याला जर रोज चेनची सवय आहे आणि तो त्यावेळी त्याची देहयष्टी, त्याचं बोलण्याची पद्धत, त्याची वागण्याची पद्धत, आणि ती चेन नसताना, बरोबर, म्हणजे धातूची ऊर्जा ही तुमच्या शरीरावरती नक्कीच काम करत असते. मग हा धातू जर लिक्विड फॉर्म मध्ये तुमच्या शरीरात जात असेल तर त्याची ऊर्जा कैक प्रमाणामध्ये वाढती. हे मॉडर्न सायन्सनं पण सिद्ध केले. ओके. तर माझं या सगळ्या लोकांना या पॉडकास्टच्या माध्यमातून खरंच आव्हान आहे की प्रत्येक गोष्टीकडे धार्मिकतेनं बघायची गरज नाही. त्याच्यामध्ये विज्ञान हे लपलेलं आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेद लपलेला आहे. तो जर तुम्ही डोळेचपणे बघितलात ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा, दैववाद, धर्मवाद या गोष्टी दिसणार नाहीत. कारण आयुर्वेद आणि अध्यात्म हे वेगळं नाहीये. तुम्हाला कुठल्या चक्षुंनी बघायचं ते बघा, पण या सगळ्याचं मूळ तंत्र हे शरीरशुद्धी आहे.
त्याच्यामुळे प्रत्येकाने हे वापरणं गरजेची गोष्ट आहे. ओके. अशा लोकांना अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की ज्या लोकांना गोमूत्र गोमय याच्याबद्दल प्रचंड श्रद्धा अंधश्रद्धा ज्या काही आहेत तर त्या कशा पद्धतीनं दूर करता येतील हे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. सर मला आपल्याला विचारायला आवडेल की पंचगव्यावर उपवास किंवा डिटॉक्स सारखा काही विशेष कार्यक्रम वगैरे काही असतो का? अनेकांना असं वाटतं की उपवास म्हणजे देवाची सेवा. मी उपवास केला म्हणजे माझी पाप संपली आणि वगैरे वगैरे. तर आपण जर बघितलं ना तर आयुर्वेदामध्ये उपवासाची व्याख्या ही अध्यात्माच्या पण आधीपासून बघायला मिळते. म्हणजे आता अलीकडं आपण म्हणतो की एकादशीचा उपवास करा किंवा आठवड्यातला अमुक एक म्हणजे प्रत्येक जण सांगतो की आज माझा सोमवार आहे, आज माझा गुरुवार आहे वगैरे वगैरे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की उपास ज्या दिवशी असतो त्या दिवशी लोक जास्त खातात. साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचा लाडू, म्हणजे सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, परत रात्री वेगळं. बरोबर. म्हणजे आपण म्हणतोच गमतीत की उपवास म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी. तर खरं तर उपवास म्हणजे काय असतं तर शरीराला पूर्ण विश्रांती देणे. म्हणजे आपल्यातल्या अनेक लोकांना माहिती असेल नसेल तर 2019 साली जगातला सगळ्यात प्रतिष्ठेचा आपण एक नोबेल नावाचा पुरस्कार मानतो तर जपानच्या काही शास्त्रज्ञांनी दिवसभर कमीत कमी खाऊन किंवा उपाशी राहून शरीरामधल्या पेशी कशा म्हणजे ज्यांना आपण जंतुपेशी म्हणतो किंवा विषाणू म्हणतो तर ह्यांना शरीरातनं बाहेर काढण्यासाठी कसं काम करतात ह्याच्यावरती रिसर्च करून त्या रिसर्चवरती त्यांनी नोबेल मिळवलंय. ओके. म्हणजे आज आपण या ठिकाणी बसून ह्याच्यावर चर्चा करतोय की हे करावं का नाही करावं, पण ह्याच्यावरती ऑलरेडी हे किती उपयुक्त आहे ह्याचे सांगणारे पेपर पब्लिश करून त्याच्यावरती उत्कृष्ट लेवलचे पारितोषिक मिळवलेली लोक सुद्धा आपल्याकडे आहेत आणि दुर्दैवानं ती भारताच्या बाहेरची आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर हे सगळ्या कन्सेप्ट भारतामधल्या आहेत. पण भारतातली एक मानसिकता आहे की जोपर्यंत ते बाहेर जात नाही आणि वेल पॉलिश होऊन असं एका उत्कृष्ट वेष्टनामधनं आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्याकडे बघतच नाही. पण खरंच उपवास ही संकल्पना ही डिटॉक्सिनेशनसाठी खूप गरजेची. तुम्ही जेवढा वेळ शरीराला मोकळ्या पोटी ठेवाल तेवढं. म्हणजे अजून एक सोपं उदाहरण देतो की समजा माझ्याकडे 100 लोकांचं सैन्य आहे, एक तुकडी आहे आणि माझ्यावरती समजा काही लोक समोरनं हमला करणार आहेत आणि त्या लोकांची संख्या जर समजा 100च आहे तर मला त्या तुकडीला त्या 100 लोकांवरतीच पाठवलं पाहिजे. बरोबर. तर त्या 100 लोकांना मी सांगू शकत नाही की अरे तुम्ही 10 लोक स्वयंपाक करायला जावा, अरे तुम्ही 10 लोक ते अंगण झाडायला जावा. तर त्या दिवशी त्या 100 लोकांना मला पूर्ण क्षमतेनं त्या 100 आलेल्या तुकडीवरतीच पाठवावं लागेल. तर तेच शरीरशास्त्र आहे. तुमच्या शरीरामध्ये जे काही जीवाणू आहेत हे त्या दिवशी तुम्ही बाकी कामांना नाही लावले पाहिजे की अरे तुम्ही हे पचवायला जावा, अरे तुम्ही ते चावायला जावा, अरे तुम्ही ते खायला जावा. कारण त्यांना त्या दिवशी त्या सैन्याशी म्हणजेच विषाणूंशी लढायचंय. म्हणून उपवास किंवा एकभुक्त राहणं हे आपल्या आयुर्वेदानं आणि भौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही शास्त्रांना मान्य केलेली गोष्ट आहे आणि ते नक्कीच करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे देवासाठी उपवास करू नका, शरीरासाठी आणि आयुर्वेदासाठी उपवास करा. बरोबर. म्हणजे उपवासा दिवशी जे काही खाणं पिणं आहे ते सगळं चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात. नक्कीच. कारण त्या दिवशी आपण जर बघितलं तर आपल्याकडे मोस्टली साबुदाणा, बटाटा म्हणजे मुळात त्या दिवशी शरीरातला वात असाही वाढत असतो आणि तुम्ही वातवर्धकच गोष्टी त्या ठिकाणी खाताय. बरोबर. तर तो अपेक्षितच नाहीये की आता अलीकडे तर उपवासाच्या मिसळ आणि भेळ वगैरे तर ते अभिप्रेत नाहीये. उपवास म्हणजे कमीत कमी खाऊन. म्हणजे आम्ही लोकांना ते सांगतो की जिथं तुम्हाला गरज वाटेल तेवढ्यापुरती थोडंसं दूध प्या, तेवढ्यापुरती एखादं फळ खावा, जेवढं शक्य आहे. किमान सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तरी तुम्ही कमीत कमी खाऊन राहणं गरजेची गोष्ट आहे. ओके. मला एक गोष्ट विचारायची आहे की ज्यावेळेला ॲलोपॅथिक जे काही गोष्टी आहेत, ॲलोपॅथिक गोष्टी किंवा रासायनिक औषधं ज्यावेळी लोकांना सुरू असतात तर त्यावेळेला पंचगव्य चिकित्सा करता येते का? नक्कीच. कारण कसं होतं की चिकित्सा विषयामध्ये बऱ्याच पॅथी आहेत वेगवेगळ्या. तर याच्यामध्ये काय होतं आता अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडतो की आम्ही फक्त आयुर्वेदच घ्यावा का मग त्याच्यासोबत आम्ही काही ॲलोपॅथीचं घेऊ शकतो किंवा काय. तर त्याची अडचण नाहीये. फक्त एक बेसिक नियम असतो की एकच ठिकाणावरती 2 विविध उपचार प्रणाली वापरू नयेत. म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं झालं, समजा मला पोट दुखते आणि पोट दुखते म्हणून जर मी एखाद्या वेगळ्या पॅथीची औषध घेतोय तर त्याच कारणासाठी मी परत दुसरी पॅथी वापरू नये. मग समजा मला ताप येतोय मग मी दुसरी पॅथी तिथं वापरतोय, अडचण नाही. 2 वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या चिकित्सा जर एकत्र शरीरामध्ये गेल्या तर त्याची अडचण नाही. म्हणजे मेडिसिन पण पोटदुखीसाठी पण तेच चालू आहे आणि आयुर्वेदाचं पण तेच चालू आहे. तर मग तिथं तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम जे आहेत ते जाणवू शकतात. आणि दुसरा जो तुमचा त्याला धरूनच प्रश्न होता की रासायनिक गोष्टी, तर
ह्याला 100% विरोधच आहे मुळातच. कारण रासायनिक आहारामुळेच तर हे रोग आलेत. आणि परत जर आपण तोच आहार जर शरीरामध्ये घेत राहतोय तर तुमचं दुखणं हे कायमचं कधीच जाणार नाही. तुमचं दुखणं हे तात्पुरती जाईल. बरोबर. तुमचे आणि आज तेच होते. म्हणजे बरेचदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला शुगरची गोळी चालू होते आणि 20-20 वर्ष तो गोळी खातो. मग तुम्ही रोग बरा होण्यासाठी गोळी घेताय का रोग स्टेबल राहण्यासाठी गोळी घेताय? बरोबर. स्थिर राहायला पाहिजे की तो स्थिर राहतोय. तो स्थिर नाही राहिला पाहिजे, तो संपला पाहिजे गोळी घेतल्या. तुम्ही गोळी घेतल्यानंतर तुम्ही गोळी काय घेताय की तुमचं स्वादुपिंड ते इन्सुलिन क्रिएशन प्रॉपर करत नाहीये. बरोबर. मग तुम्हाला औषधं घेण्याचं प्रयोजन यासाठी असतं की त्या स्वादुपिंडानं त्याचं काम उत्तम करावं. बरोबर. तुम्ही औषध यासाठी नाही घेत की स्वादुपिंडाची चूक बाह्य स्वरूपात फक्त दुरुस्त करावी. आजकाल तेच चालू आहे. आपण फक्त औषधं घेतोय, त्याच्यासाठीची नियमावली पाळत नाही, रासायनिक आहार खातोय, रासायनिक प्रक्रिया केलेल्या गोष्टी खातोय आणि म्हणूनच ते रोग हे बरे कधीही होत नाहीत. 20-20 वर्ष 30-30 वर्ष आपण नुसत्याच गोळ्या खातोय, औषध खातोय आणि 20 वर्षांत सुद्धा आपलं म्हणणं तेच आहे की मला शुगर आहे. 20 वर्षानंतर गोळ्या खाऊन पण ती कमी होत नाही. मग तुम्ही गोळ्या आणि औषध खाताय कशाची? तर त्याची कारणच ही आहेत की तुम्ही जेवढं पथ्य आणि दिनचर्या सांभाळाल तेवढं तुमचे रोग जे आहेत ते बरे होणार आहे आणि तुम्ही यातनं 100% बाहेर पडणार आहे. बरोबर आहे. आपण पंचगव्य ज्यावेळी सेवन करतो किंवा पंचगव्य चिकित्सा ज्यावेळी सुरू करणार आहोत तर त्यावेळी प्रारंभिक स्वरूपात आपल्या शरीरामध्ये काही बदल जाणवतात? नक्कीच. बरेचदा काय होतं की अनेक लोक वेगवेगळ्या पॅथींचा उपचार घेतल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून पंचगव्यकडे येतात. म्हणजे आम्ही असं खूपदा गमतीमध्ये म्हणतो की सगळ्यांनी वापरून झालेला माणूस आमच्याकडे येतो. कारण बरेचदा तर असं होतं की एखादा डॉक्टर म्हणतो की नाही हे संपलेली केस आहे, आता याला घेऊन जावा, काय किती दिवस जगेल तेवढा घरात ठेवा आणि जाऊ दे. आणि मग ती व्यक्ती जेव्हा काही महिन्यांनी काही वर्षांनी आम्हाला भेटती तेव्हा आम्हाला त्या कामाची ती पोच पावती असती. कारण त्या लोकांना जेव्हा पंचगव्य चिकित्सा चालू केली जाते तर त्यावेळी सगळ्यात महत्वाचं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला वाटणारा त्याचा स्वाद, आपल्याला त्याच्याबद्दल वाटणारी मानसिकता म्हणजे पंचगव्य औषध घेतली म्हणून त्रास होत नाही, ती मी घेतलेत हे समजल्यानंतर त्रास होतो. कारण त्याला असं वाटतं की मला मळमळतंय, मला वॉमिटिंग आल्यासारखं होते, मला अमुक तमुक त्रास होते. तर ही जसं मी मगाशी सांगितलं तर हे 50% जी मानसिकता असती ही काम करत असती. म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे मी पंचगव्याचे औषध घेतल्याने मला काहीतरी त्रास झाला. पण उपचार प्रणालीमध्ये पंचगव्य चिकित्सा ही अशी आहे की ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट, म्हणजे मी गेली जवळपास 20 वर्ष याच्यामध्ये सातत्यानं काम करतोय. या 20 वर्षात लाखो रुग्ण माझ्या हाताखालनं गेले आहेत. अगदी 1% सुद्धा रुग्ण असे नाही आहेत की ज्यांना पंचगव्य चिकित्सा घेतली आणि काही साईड इफेक्ट झाले. त्रास म्हणजे कसं, जसं मी आता म्हटलं की ती सवय नाही म्हणून मळमळ नसेल, वॉमिटिंग होणं असेल, डिसेंट्री होणं असेल हे जाणवू शकतं. आणि दुसरी गोष्ट, पंचगव्य हे शरीराला संतुलित करत असतं. मग त्याच्यामुळे समजा तुमचा कफ वाढलाय तर तो कफ बाहेर पडला पाहिजे. मग तुम्ही पंचगव्य घेतल्यानंतर ओमेटिंगच्या माध्यमातून तो कफ पडू शकतो, बरोबर, किंवा नाकाच्या माध्यमातून तो कफ पडू शकतो. म्हणजे ते त्रिदोष संतुलित करण्यासाठी या प्रकारच्या गोष्टी किंवा क्रिया, प्रतिक्रिया या पंचगव्याच्या प्राशनानंतर शरीरामध्ये होत असतात. ह्याचा अर्थ मला त्या पंचगव्य घेतल्यामुळे त्रास होतोय असं नाही, उलट तो त्रास होतोय ह्याचा अर्थ पंचगव्य तुमच्या शरीरात कार्यरत आहे आणि अनावश्यक गोष्टी बाहेर काढते. तर मग समजा तुम्हाला ते पंचगव्य जास्त स्वरूपात झेपत नसेल तर मग आपण थोडा डोस कमी करून ती औषध योजना करू शकतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आपल्याला पंचगव्य प्राशन हे करणं खूप गरजेची आणि काळाची अशी दोन्ही गरज आहे. तर त्याच्यामुळे या माध्यमातून मी जे काही आपले श्रोते आहेत त्यांना आवाहन करीन की तुमच्या आसपास जिथं कुठं गोशाळा असतील, पंचगव्य चिकित्सक असतील तर त्यांना भेटा आणि पंचगव्य चिकित्सेची तुम्हाला उपयुक्तता कशी होऊ शकते किंवा तुमच्या घरातल्यांना काही त्रास असतील तर त्यांना उपयुक्तता कशी होऊ शकते ह्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती घ्या आणि या विचारधारेमध्ये आणि या प्रवासामध्ये सहभागी व्हा. पद्धतीनं सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे की पंचगव्य हे शरीर शुद्धीसाठी कशा पद्धतीनं प्रयत्न करतं, शरीर शुद्धीसाठी पंचगव्य किती महत्त्वाचं आहे हे अतिशय सुंदर पद्धतीनं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि पंचगव्य चिकित्सा ही शरीरासाठी किती गरजेची आहे आणि ती कशा पद्धतीनं करता येईल याचा संपूर्ण अभ्यास सरांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. हीच पंचगव्य सिरीज आपण पुढं सुरू ठेवणारच आहोत. तो तुर्तास आपण सरांची रजा घेऊयात, पण पुन्हा एकदा याच एपिसोडमध्ये